एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत काजू मसाला याची रेसिपी शेअर करणार आहे। तर मी इकडे काजू घेतले होते, ते गरम पाण्यामध्ये भिजायला घातले होते। त्यानंतर त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतली। त्यानंतर एकीकडे टोमॅटो घेतला, त्यामध्ये अद्रक आणि लसूण घातला आणि त्याची पण एक बारीक अशी पेस्ट करून घेतली। त्यानंतर कढई ठेवायची, त्यामध्ये तेल टाकलं आणि आपल्याला जितके काजू लागतील ना भाजीसाठी तितके गोल्डन ब्राऊन होईपर्यंत काजू परतून घ्यायचे। आता सर्व काजू गोल्डन रंग होईपर्यंत परतून घेतले आणि त्यांना आता काढून घ्यायचे। लगेच मग पुढची तयारीला सुरुवात करूया। तेलामध्ये जिरं घातलं, एक तेजपान घातला आणि एक मोठा साईजचा कांदा जमेल तितका बारीक कापून घेतला आणि तो घातला। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला। कांद्यात छान गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घेतला की त्यामध्ये टोमॅटो आणि अद्रक लसणाची पेस्ट आपण करून घेतलेली ती घालायची आणि दोघं मिश्रण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आणि मग त्याच्यामध्ये आपल्या घरचे बेसिक मसाले टाकायचे, जसं हळद, धने पावडर, जिरा पावडर, घरगुती आपला लाल मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं। परत एकदा परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत हे सगळे मसाले छान परतले की त्यामध्ये आपण केलेली काजूची पेस्ट ती घालायची। संपूर्ण मसाला असा छान तेल सुटेपर्यंत परतला की त्यामध्ये आपण फ्राय केलेले काजू ते घालायचे। मग गरम पाणी घालायचं आणि मंद आचेवर एक वाफ काढून घ्यायची। वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। अशा पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी आपला काजू मसाला तयार झाला। याला तुम्ही लच्छा पराठासोबत किंवा नानसोबत छान मस्त एन्जॉय करू शकता।
आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.